घ्या का संघटनेच्या एकजुटीचा असोसिएशनचं अजून एकदा फॅब्रिकेशन असोसिएशनचा फॅब्रिकेशन असोसिएशनचा फॅब्रिकेशन असोसिएशनचा फॅब्रिकेशन असोसिएशनचा हम सब आज फॅब्रिकेशन असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे, काय सांगाल? हे आंदोलन नाही आहे की फॅब्रिकेशन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना जे कष्ट आहेत त्या कष्टाची लोकांना पण जाणीव आहे, म्हणजे ज्यांचे आपण काम करतोय ते या संघटनेत एकत्र येऊन सगळ्यांना आपल्या कष्टाची योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही गेली एक वर्षभर सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो. आज त्या प्रयत्नांना एक 100% यश मिळालं आहे म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही. आज इथून पुढं आपण सगळ्यांनी एकमेकाच्या बरोबर, कारण एक मोठी समस्या आहे व्यवसायामध्ये की कामगारांची. कामगार असेल तर काम होऊ शकतं, नाही तर काम होऊ शकत नाही. मग सर्व फॅब्रिकेटरांचे जे ओनर्स आहेत, मालक, त्यांच्याकडे असणाऱ्या कामगारांचे संख्याबळ एकमेकांना मदत व्हावी की त्यामुळे एकत्र येण्याचा आम्ही असोसिएशनमार्फत निर्णय घेतलेला आहे. यासाठी आम्हाला व्यवसायासाठी मदत करणारे बिल्डर्स असतील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा सप्लायर असतील की ज्यांच्यामुळं आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट मिळतात, नगरपालिकेच्या माध्यमातून असणारी कामं असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, या सर्वांना समजणार की बाबा ही संघटना एकत्र या गडिंग्लज तालुक्यामध्ये कोणतंही मोठं काम असेल तर 100 माणसं एकत्र येऊन ते काम होऊ शकतं. हा आत्मविश्वास देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. आपण व्यवसाय बंद ठेवलेले आहेत, काय सांगाल? नाही, व्यवसाय बंद ठेवलेला नाही. एक प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांना एकत्र येणारा सोमवार असतो की आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यात जो पॉवर सप्लाय बंद असतो त्यासाठी आम्ही एकत्र येण्यासाठी हा उपाय केलेला आहे की बाबा एकत्र या, म्हणजे काम बंद असेल तर तुम्ही एकत्र येऊ शकणार. प्रत्येकाला कामाची गरज आहे, काम करतायत म्हणून आजपर्यंत हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. काय प्रमुख मागण्या काय आहेत तुमच्या, कशाबद्दल एकवटलाय तुम्ही? आज सगळ्यांना जी वाढती महागाई आहे त्या महागाईच्या प्रमाणे त्या केलेल्या कामाचा दाम मिळावा एवढी एक प्राथमिक स्वरूपात मागणी आहे. आपण सगळेजण गडिंग्लज तालुक्यातील जेवढी बी गडिंग्लज, आजरा, चंदगड कार्यक्षेत्र ह्या भागातून जेवढी बी गडिंग्लजमध्ये आपण फॅब्रिकेशन एकत्र आलेलं आहे. एकत्र येण्याचं कारण बघितलं तर वाढती महागाईमुळं कामगारांचं जे पगार असेल, कामगारांचा पगार, कामगारांनी होणारी दुखापत आणि सध्या बघितलं तर वाढती महागाईमुळं मटेरियलचं वाढलेलं रेट, त्या हिशोबानं बघितलं तर कामगारांचा पगार आणि आम्हाला राहण्याला मोबदला त्याच्यात आम्हाला जरासं हे करायचं आहे, चेंजिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये रेट वाढीव असेल किंवा आम्ही संघटनेतर्फे जे रेट वाढीवचं ठरवलेलं आहे त्या हिशोबानं आम्ही कामं एकत्रपणे एकजुटीनं करायचं ठरवलेलं आहे, ह्या मिटिंगमध्ये ठरवलेलं आहे. त्याच्यात खरं बघितलं तर आम्हाला सहकार्य करण्याची गडिंग्लज तालुक्यातील जेवढी बी आम्ही जिची कामं घेतली जातात त्या मालकांनी आम्हाला एकजुटीनं आम्हाला सहकार्य करावं. आम्ही जी रेटं ठरवले आहेत आम्ही एकत्र येऊन ठरवलेलं आहे की एका रेटच्या हिशोबानं आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे. त्या हिशोबानं आम्हाला गडिंग्लज घरातील जेवढी बी बिल्डर असतील, मालक लोक असतील, अगर आपण बिल्डर लोक झाल्यानंतर इंजिनियर लोक असतील आणि आपण जी कामं घेतो ती मालक लोक असतील, आम्हाला सहकार्य करावं ही आम्ही कळकळीची आपल्याला विनंती करतो. थांबतो.